बल्गेरियातील नेत्रहीन वांगेलिया पांडवा गुश्तेरोवा उर्फ बाबा वेंगा फकीर या एक जगप्रसिद्ध ज्योतिषी होत्या। बाबा वेंगा यांचं 1996 साली निधन झालं। बाबा वेंगा यांनी सांगितलेली भाकिते अनुयायांकडून सांगितली जातात। राजकारण असो किंवा नैसर्गिक आपत्ती यावर बाबा वेंगा यांनी मृत्यूपूर्वी भाकितं केली आहेत। त्यांची अनेक भाकितं पूर्णपणे खरी ठरली आहेत। त्यामुळे 2025 साठी बाबा वेंगा यांनी एक धक्कादायक भाकीत केलं आहे। एका भाकितात तर पुढील 4 महिन्यात जग नष्ट होऊ शकते असं म्हटलंय। त्या भाकितात त्यांनी म्हटलं होतं एलियन पृथ्वीशी संपर्क साधतील। जरी शास्त्रज्ञ 100 वर्षाहून अधिक काळ अशा अलौकिक प्राण्यांचा म्हणजेच एलियनचा शोध घेत आहेत, पण त्यांना यश आलेलं नाही। त्याशिवाय अवकाशात सुरू असलेल्या खगोलीय हालचाली पाहता असं दिसतंय की बाबा वेंगा यांनी एलियनबद्दल केलेली भाकितं यावर्षी खरी ठरू शकतात। बाबा वेंगा काय म्हणाले? 2025 सालासाठी त्यांनी केलेल्या एलियनशी संबंधित भाकितांमुळे त्यांचं नाव अलीकडेच ट्रेंडिंगमध्ये होते। बाबा वेंगा यांनी 2025 साठी अनेक अशुभ भाकितांची मालिका केली आहे, ज्यापैकी बहुतेक भाकितं कोणत्या ना कोणत्या प्रकारे मोठ्या प्रमाणात विनाश आणि मृत्यूशी संबंधित आहेत। बाबा वेंगा यांनी भाकीत केलं होतं की 2025 मध्ये एलियन पृथ्वीला भेट देतील। या भाकितामुळे सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आणि काहींचा असा विश्वास आहे की पृथ्वीकडे वेगाने येणाऱ्या 3I ॲटलास या गूढ वस्तूच्या शोधामुळे हे भाकीत खरं ठरू शकतं। हा कथित परग्रही AI/ॲटलास नावाचा एक महाकाय पिंड आपल्या सौरमालेतून वेगानं जात आहे, जो ताशी 1.3 लाख मैल वेगानं फिरत असल्याचं वृत्त आहे। त्याचा आकार 10 ते 20 किलोमीटर असल्याचा अंदाज आहे, जो एखाद्या मोठ्या शहराच्या आकारा इतका आहे। चिलीमध्ये दुर्बिणीचा वापर करून एका शास्त्रज्ञानं 3I/ॲटलास शोधला आणि त्याचा वेग व मार्गक्रमणाच्या उत्पत्तीबद्दल आणि पृथ्वीवरील संभाव्य धोक्यांबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे। हे एलियन अंतराळयान आहे काय? हॉवर्डचे प्राध्यापक एव्ही लोयब यांच्यासह काही शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की 3I/ॲटलास यांच्या असामान्य वैशिष्ट्यांमुळे ते एक एलियन अंतराळयान असू शकतं। दरम्यान काहींचं म्हणणं आहे की तो एक लघुग्रह किंवा धूमकेतू असू शकतो। या अभ्यास अहवालामुळे ऑनलाईन वादविवाद सुरू झालाय की हा तोच परग्रही संपर्क आहे का ज्याबद्दल बाबा वेंगा बोलत होते। म्हणजे जर असं घडलं तर गूढ संदेशाची आणखी एक भविष्यवाणी फक्त 4 महिन्यात खरी ठरू शकते। तर दुसरीकडे नासानं म्हटलंय की AI/ॲटलास हा धूमकेतू आपल्या सौरमंडळाबाहेरील शोधला जाणारा तिसरा ज्ञात पदार्थ आहे। परंतु नासानं म्हटलंय की ते पृथ्वीला त्यापासून कोणताही धोका नाही आणि तो खूप दूर राहील।